जय भीम मित्रांनो, मी सतीश गजबी आहे। आज मॉरेस कॉलेज, नागपूर जिल्ह्यातील मॉरेस कॉलेज, संविधान चौकामधील मॉरेस कॉलेज या कॉलेजमध्ये संविधानाबद्दल एक्झाम चालू केलेली आहे आणि आजचा दिनांक आहे 15 नोव्हेंबर। आपण बघू शकता या बॅनरवरती डॉक्टर आंबेडकराइट मीडिया वेलफेअर असोसिएशन, डॉक्टर आंबेडकर मीडिया वेलफेअर असोसिएशन या संस्थेच्या दौरान इथे हे एक्झाम देण्यात आलेली आहे। तर आपण जे लोक इथे येऊन एक्झाम देत आहे, ही संस्था चालवणारे जे पण अध्यक्ष सदस्य आहेत त्यांना आपण एक एक शब्द विचारू आणि त्यांची या मागील भूमिका काय आहे ते आपण जाणून घेऊ। तर सर्वात प्रथम मी ज्येष्ठ पत्रकार विलास सर यांना मी आमंत्रित करतो आणि इथे 2 शब्द त्यांची भूमिका जाणून घेतो। विलास सर, थोडं या ना इकडं। जय भीम सर। विलास सर, तुमची या जे डॉक्टर आंबेडकराइट मीडिया वेलफेअर असोसिएशन आहे, तर याच्या मागची काय भूमिका आहे जे तुम्ही इथे मॉरेस कॉलेजमध्ये तुम्ही एक्झाम घेत आहे मुलांकडून, काय भूमिका आहे सर? भूमिका ही आहे की भारताला स्वातंत्र्य मिळून आणि प्रजासत्ताक होऊन एकूणच 75 वर्ष झालेली आहे। या 75 वर्षांमध्ये नेमकं संविधान हे सामान्य माणसाला कळलेलं नाहीये आणि त्यामुळे ते संविधान त्यांचं आहे आणि आजच्या पिढीला आहे आणि येणाऱ्या पिढीला ते हस्तांतरित करायचं आहे। त्याच्यामुळे परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रम घेऊन जे भारतीय संविधान या देशातील मूल निवासी आदिवासी समाज असो, अस्पृश्य समाज असो, शोषित समाज असो, त्या समाजाला न्यायिक आणि घटनात्मक हक्क आणि अधिकार दिले। त्यामुळे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासांचे ते त्यांना अबाधित राहावे, भविष्यामध्ये त्यांना पुढच्या येणाऱ्या पिढीला कायम असावे आणि येणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना त्या घटनेतील आमच्यासाठी काय कलम आहेत ते राखून ठेवलेले आहेत याची जाणीव व्हावी। त्यामुळे ही परीक्षा आम्ही घेत आहोत। येणारे जे आव्हान राजकीय पातळीवर तुम्ही बघत आहात की काय आहे, धर्मसंसद येत आहे, भारतीय संविधान बदलवित आहे, देशातील आदिवासींना वनवासी केलं जात आहे, त्यांचे जमिनी हक्क अधिकार काढला जात आहे, दलितांना उपवर्गीकरणामध्ये हद्दपार केला जात आहे। ही सगळी आंदोलनं येणाऱ्या पिढीला आव्हान आहेत। त्यामुळे येणाऱ्या आमच्या याच्यामध्ये आमची जी संस्था आहे याचे जे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष कुणाल थांबे साहेब आहेत, राष्ट्रीय उपाध्यक्ष सिद्धार्थ साठे साहेब, हे आमच्यापेक्षा जास्त काम करतात, मेहनत घेतात, म्हणून उत्सुकता मला वेळ नाही आहे, प्रकृतीपणा इतर कामं, त्यामुळे मी थोडंसं दूर होतो काही दिवस, पण उत्साह आहे तोच काही वर्षापूर्वी होता की त्याचा आम्ही त्यांना देऊ इच्छितोय आणि ते चांगलं काम करतात। आमच्या संस्थेचे आदरणीय कुणाल थांबे साठे त्याचे मनपूर्वक आणि विद्यार्थी आले बसले आणि ही परीक्षा नागपूर शहरामध्ये इथे एकूण 70 मुलं आहेत वर्गामध्ये आणि 5 जिल्ह्यांमध्ये आम्ही हे काम करतोय। ठीक आहे, धन्यवाद। जय भीम। जय भीम सर। तर मित्रांनो, बघू शकता विलास मनोहर सरांनी, ज्येष्ठ पत्रकार विलास मनोहर सरांनी आपली भूमिका मांडलेली आहे। त्याचप्रमाणे मी समोर आमंत्रित करतो शहर महिला अध्यक्ष सुजाता मसराम मॅडम। मॅडम सुजाता मसराम मॅडम, तुम्ही या आणि तुमची ही जे एक्झाम घेत आहोत आपण या नागपूर जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या 5-6 जिल्ह्यामध्ये आपण हे एक्झाम चालू केलेली आहे, तर त्याच्या मागची तुमची काय भूमिका आहे? आपल्या डॉक्टर आंबेडकराइट मीडिया वेलफेअर असोसिएशन या मीडियाची काय भूमिका आहे हे आपण थोडा सांगा थोडक्यामध्ये। नमस्कार, जय भीम। आज आमचा 15 नोव्हेंबरला मॉरेस कॉलेज इथे आम्ही मुलांची एक्झाम घेत आहोत, संविधान गौरव परीक्षा। ही परीक्षा घेण्याचा उद्देश असा आहे की मी महिलांवरूनच सांगते आहे की मी महिलांना बघितलेला आहे, महिलांचा जो अन्याय अत्याचाराचा जो प्रमाण आहे तो कुठून ना कुठून जो आहे तो खूप वाढीला लागलेला आहे। त्यामुळे महिलांना पहिली गोष्ट तर समजत नाही, कारण त्यांनी संविधान वाचलेलं नाही, त्यामुळे त्यांना अत्याचारासोबत लढण्याची आणि शासनासोबत लढण्याची त्यांना बिलकुल जाणीव नसते। कशा पद्धतीने आपल्यावर अत्याचार होत आहे तर त्याला कसा लढा द्यायचा हे त्यांना बिलकुल समजत नाही। आमचा उद्देश यामुळे असा आहे की प्रत्येक घरातल्या प्रत्येक व्यक्तीने संविधान वाचलं पाहिजे, संविधान त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि ज्या आपल्याला बाबासाहेबांनी एवढं मोठं संविधान म्हणजे भारताची घटना लिहून दिलेली आहे त्याच्यावर खूप गर्व आहे मला। ती संविधान म्हटलं तर पूर्ण भारतवासियांचा आत्मा आहे, महिलांचा आत्मा आहे। त्याच्यात हिंदू कोड बिल म्हणून आहे, 5th शेड्यूल 6th शेड्यूल हे जे आहे 5th शेड्यूल आणि 6th शेड्यूल हे प्रत्येकाने वाचायलाच पाहिजे आणि महिला हिंदू कोड बिल आहे हे सुद्धा वाचायला पाहिजे। त्याच्यातून महिलांना कसं बाहेर पडता येईल अन्याय आणि अत्याचारापासून, आणि जर कोणी अजून असेल असं वाचलेलं तर त्यांनी जे आपल्या
बाजूचे महिला आहेत जी या घटनेतून घडलेली व्यक्ती आहे, जिला माहिती नाही याच्यातून कसं बाहेर पडावं, तर तिने त्याची समजूत घालून द्यायला पाहिजे आणि प्रत्येक घरातल्या व्यक्तीने संविधान जे आहे ते वाचलंच पाहिजे। तर हाच आमचा उद्देश्य है कि घर घर संविधान और हर व्यक्ति ने संविधान जो है वो पढ़ना चाहिए, ताकि उसको अपने साथ होने वाली जो घटनाएं है, ये ऐसा जरूरी नहीं कि अब हो रही है, कल उसका भी नंबर आ सकता है, उस पर भी अत्याचार हो सकता है, तो उसके पास हथियार बोल के जो है वो संविधान ही रहेगा। तो उसने संविधान पढ़ना चाहिए, उसको ग्रहण करना चाहिए और दूसरों को भी बोलना चाहिए कि संविधान आप पढ़ो। बस इतना ही बोलना चाहूंगी। धन्यवाद सुजाता मॅडम, तुम्ही फार चांगलं मार्गदर्शन दिल्याबद्दल धन्यवाद। मॅडमने भारत देशातल्या ज्या महिला आहेत त्यांना कसं काय संरक्षण दिल्या जाते संविधानामार्फत, ते संविधानामार्फतच मिळल्या जात आहे। 1947 पासून जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला आणि संविधान हे 1951ला लागू झालं, त्याआधी एक अशी परिस्थिती होती की महिलांना फक्त चूल आणि मूल इतकंच ठेवलं होतं। बरोबर आहे मॅडम, तुम्ही इतिहास वाचलाच असाल आणि भारत देशातल्या खूप साऱ्या महिलांनी इतिहास वाचलेलाच असेल, तर तुम्ही खूप चांगलं मार्गदर्शन दिलं आणि महिलांबद्दल तर खूपच चांगलं मार्गदर्शन। महिलांना याची आवश्यकता आहे, कारण मला असं वाटतं पुरुष प्रधान देश आहे, त्यामुळे महिलांना तेवढी हे मिळत नाही जेवढी मिळायला पाहिजे। मान सन्मान जो मिळायला पाहिजे आताही त्यांना मिळत नाही, त्यामुळे संविधानाचं एक असं म्हणजे अशी शस्त्र आहे जे महिलांना म्हणजे उचलावंच लागेल आहे। या महिलांना वर उठण्यासाठी, सुशिक्षित होण्यासाठी संविधान असा एक मात्र शस्त्र आहे, मूल पासून त्याच्या पलीकडे हा एक जाण्याचा मार्ग आहे। धन्यवाद सुजाता मॅडम, तुम्ही फार चांगलं वक्तव्य केलं। तर नेक्स्ट मी आमंत्रित करतो साखरे सरांना। साखरे सर उपाध्यक्ष आहे, तर या संस्थेचे उपाध्यक्ष आहे आणि हे जे एक्झाम घेत आहे संविधान या पुस्तकावर, जे भारतीय संविधान आहे, राष्ट्रीय ग्रंथ जे आहे, त्या पुस्तकावरचे जे एक्झाम कशासाठी, याच्या मागची भूमिका काय आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। नमस्कार सर्वांना, जय भीम, जय संविधान। आज 15 नोव्हेंबर 2024 आहे आणि सकाळी आता हे 10:30 वाजलेले आहेत। आम्ही मॉरेस कॉलेज म्हणजे वसंतराव नाईक कॉलेज, संविधान चौक, नागपूर या ठिकाणी संविधान गौरव परीक्षेचे आयोजन केलेले आहे। मी सिद्धार्थ मदन साखरे आहे, उपाध्यक्ष आहे डॉक्टर आंबेडकर राईट मीडिया वेलफेअर असोसिएशन। आज बरेच विद्यार्थी संविधान गौरव परीक्षेमध्ये भाग घेतलेल्या बरेच विद्यार्थ्यांनी आणि आतमध्ये रूम नंबर 16 ते परीक्षा सध्या देत आहेत ते विद्यार्थी। आम्हालाही असं वाटतं की या देशाला जो संविधान मिळालेला आहे, भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे, तर या संविधानामध्ये त्यांनी सामान्य माणसांपासून, सामान्य जनमानसांपासून तर या देशातल्या झाडा झोपांना, मंदिर मस्जिदांना, त्यानंतर लोकांच्या मूलभूत गरजांना पण अधिकार दिलेले आहेत। आणि यासारखं संविधान जगात कुठेही नाही, कारण की भारत देश हे एक असं देश आहे की या देशामध्ये लाखो जाती आहेत, लाखो भगवान आहेत, विविध प्रकारच्या भाषा बोलल्या जातात। अशा भाषा, अशा जाती, विविध प्रकारचे भगवान या देशामध्ये आहेत, असे कुठेही जगातल्या कोणत्याही देशात नाही। त्यामुळे भारत एक विशिष्ट देश आहे। हा जगातल्या पृथ्वीवरील जगातला सर्वात महान आणि मोठा आणि विविध प्रकारच्या भाषा बोलणारा, विविध प्रकारच्या लोकांच्या जाती समुदायाचा हा देश आहे। आणि या सगळ्या जाती धर्मावर, समुदायावर, लोकांच्या भाषेवर लोकांनी, जनमानसांनी मानवतेकडे वळावं व मानव हितामध्येच काम करावं, यासाठी या देशाचे हे संविधान डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी बनवून दिलेलं आहे। यावर आज संविधानाच्या अंतर्गत पूर्ण देश चालत आहे। या देशामध्ये जर कुणाला राष्ट्रपती, राज्यपाल किंवा आमदार, खासदार, मिनिस्टर जरी बनायचं असलं तर भारतीय संविधानाच्या कायद्यानुसारच बनावं लागतो। आणि या देशाला एक एवढं मोठं, भारत देशाला एवढं मोठं जनसमुदाय, लोकतंत्र दिलेलं आहे या डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी, या भारताच्या संविधानाने, की त्याची आपण कितीही म्हणजे गुणगान केलं तरी ते कमीच पडते। संविधान गौरव परीक्षा ही घेण्यात आलेली आहे, याचा मुख्य उद्देश आहे की जे पिछडे वर्ग आहेत, जसं SC, ST, OBC आणि NT या कॅटेगरीच्या मुलांना संविधान निःशुल्क वाटणं व त्यामधील मानवाचे जे स्वतःचे जे अधिकार आहेत, मूलभूत गरजा आहेत, अधिकार आहेत, ते जाणून घेणं, सरकारची काय कर्तव्य आहेत, सरकार काय जनतेच्या हितासाठी काय करते, काय नाही करत असेल तर आपल्या अधिकाराच्या, आपल्या भाषेचा वापर करणं, आपला प्रश्न मांडणं सरकारसमोर, यासाठी या संविधान गौरव परीक्षेचं आज आयोजन केलेलं आहे। आणि हे आयोजन सफलरित्या आम्ही पूर्ण पार पाडत आहोत। थोड्याच वेळामध्ये मुलांचे पेपर संपणार आहे आणि येणाऱ्या 26 नोव्हेंबर 2024ला रवी भवन इथे विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करून विद्यार्थ्यांना लॅपटॉप, शिक्षण साहित्यासाठी मदत आणि एक मोबाईल टॅब अशासारखे आम्ही मोठे बक्षीस आम्ही विद्यार्थ्यांना वितरण करणार आहोत।
तर आम्ही हा एक चांगला संदेश देणं चाहतो की संविधानाचा आदर, सन्मान, पालन, त्याच्याविषयी निष्ठा ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण की येत्या काळामध्ये संविधानच सर्वांच्या जनक राहील. त्यामुळे जय हिंद, जय संविधान. डॉक्टर आंबेडकराईट मीडिया वेलफेअर असोसिएशन मध्य भारतामधील ही एकमेव अशी संस्था आहे, तिचे राष्ट्रीय अध्यक्ष कुणालजी कांबळे माझ्या समोर आहे. आणि ही संस्था या देशामध्ये, मध्य भारतामध्ये कार्यरत आहे. जे काम केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं करायला पाहिजे होतं ते काम एक डॉक्टर आंबेडकराईट मीडिया वेलफेअर असोसिएशन ही संस्था करत आहे. ही एक थोडीशी लाजिरवाणी गोष्ट वाटते. हे काम सरकारचं आहे, केंद्र सरकारचं आहे आणि राज्य सरकारचं आहे. हा देश चालतो, हा संविधानाच्या नियमानुसार चालत आहे. हा देश संविधानाच्या नियमानुसार चालत आहे. आणि या संविधानाचं प्रत्येक मुलाबाळांना, विद्यार्थ्यांना, प्रत्येक लोकांना, प्रत्येक माणसाला, प्रत्येक स्त्रीला याची माहिती असणे फार गरजेचं आहे. कारण संविधानाने जसं सजीवांना संरक्षण दिलेलं आहे तसं निर्जीवांना सुद्धा संरक्षण दिलेलं आहे. प्राणी मात्रांना सुद्धा संरक्षण दिलेलं आहे. पेड पौधे झाडांना सुद्धा संरक्षण दिलेलं आहे. जंगलातील प्राण्यांना सुद्धा संरक्षण दिलेलं आहे. कायद्यानुसार कुठल्याही गोष्टीमध्ये अफरातफर करता येत नाही. असे असून सुद्धा कुठंतरी आपल्याला संविधानाचा विसर पडल्यासारखं आपल्याला दिसून येत आहे. तर मित्रांनो, हे जे डॉक्टर आंबेडकराईट मीडिया वेलफेअर असोसिएशनचे जे सदस्य आणि अध्यक्ष आहे यांच्या मनामध्ये ही संकल्पना आली. गेल्या 7 वर्षापासून त्यांनी हा एक संकल्प घेतला की आपण जनमानसामध्ये संविधानाबद्दलची माहिती विद्यार्थ्यापर्यंत किंवा मोठ्या मोठ्या माणसापर्यंत कशी पोहोचावी आणि संविधान कसं टिकून राहावं. कारण आपण बघतो की 1947च्या आधी भारत देश स्वतंत्र होण्याच्या आधीचा जो काळ होता, फक्त 3% लोक या देशावर राजकीय हक्क चालवत होते, गाजवत होते आणि मालकत्व पत्करत होते. आणि बाकीची 97% ची जनता आहे या भारत देशामधली, ती सगळी गुलाम होती. त्याच्यामध्ये SC, ST, OBC सुद्धा येतात, आदिवासी, मुसलमान सुद्धा येतात. परंतु ज्या वेळेस भारत देशामधलं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ते लागू करण्यात आलं, तेव्हापासून या देशातल्या सर्व जनतेला समानतेचा अधिकार मिळाला, शिक्षणाचा अधिकार मिळाला, प्रॉपर्टीचा अधिकार मिळाला. असे सर्व अधिकार या संविधानाने दिलेले आहेत. आणि ह्या संविधानाचा आज कुठंतरी 70 वर्षापासून लोकांपर्यंत या संविधानाचं एज्युकेशन दिलेलं जात नाही. आपण बघतो मंदिर मस्जिदमध्ये कुराण, रामायण, महाभारत, गीताचं वाचन केलं जाते, परंतु संविधानाचं स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये सुद्धा एज्युकेशन दिलेलं जात नाही. परंतु हे कार्य कोणाचं आहे मित्रांनो? हे कार्य आहे सरकारचं, हे कार्य आहे गव्हर्नमेंटचं, राज्य शासनाचं, केंद्र शासनाचं. परंतु केंद्र शासन आणि राज्य शासन या गोष्टीवर दखल घेत नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे. नेते फक्त आपलं पोट भरवतात, प्रायव्हेट संस्थांना प्रचलित करतात, परंतु संविधानाला कुठे. मला हिंदी मध्ये बोलला. हाँ चलेगा, आपको मराठी में बोलना है हिंदी में? आपने अभी जो एग्जाम दिए है संविधान की किताब पर, तो आपको कैसा लगा ये किताब, मतलब एग्जाम देके? बहुत अच्छा लगा ना? मतलब क्या समझ में आया उसमें से आपको? ये हम सबको एक जैसा यहाँ पे समानता का हक है, सब नागरिक का कुछ भेदभाव नहीं है, हिंदू मुस्लिम सबको जैसी आज़ादी है और संविधान सभी को सबको पढ़ने लिखने का समानता का हक है. तो आपको मतलब समझ में आया और आपका कैसा एग्जाम गया आपका? बहुत अच्छा. और आगे भी ऐसा एग्जाम होना चाहिए, सभी लोगों के, स्टूडेंट के मतलब समझ में आना चाहिए. आपको क्या लगता है उसके होना चाहिए? बच्चे को नॉलेज के हिसाब से अच्छा. धन्यवाद मैडम. आपका नाम क्या है? हाँ, धन्यवाद दादा. नमस्कार. मराठी में बोलो या हिंदी में, कोई भी. तो आपने जो अभी संविधान की किताब पर एग्जाम दिए, तो क्या लगा आपको देखे? अच्छा लगा. अच्छा लगा और जानने को मिला कि संविधान बहुत सी ऐसी बातें जो आम आदमी को नहीं पता. संविधान अगर हर इस देश का हर नागरिक, हर स्टूडेंट अगर ये एग्जाम दे संविधान की, तो हर कोई जान सकता है क्या? हाँ सर, जान सकता है. अपने मूलभूत कर्तव्यों के बारे में जान सकता है, मूलभूत अधिकारों के बारे में जान सकता है. बहुत कुछ ऐसा है संविधान में कि जो आम आदमी को नहीं पता, जानना चाहिए, सबको जानना चाहिए. मेरे ये जो संस्था काम कर रही है, अच्छा काम कर रही है? कैसा काम कर रही है? अच्छा काम कर रही है सर. स्टूडेंट में और लोगों में जागरूकता पैदा कर रही है कि संविधान को पढ़ना चाहिए. संविधान ही है जो अपने को न्याय दे सकता है. तो ये जो संस्था के जो लोगों ने बोला है, संस्था के जो सदस्य अध्यक्ष है, उन्होंने बोला कि ये जो एग्जाम में से कुछ मार्क्स, मतलब जो एग्जाम दिए उसमें से कुछ क्वेश्चन जो MPSC UPSC में आएंगे, क्या लगता है? हाँ सर, क्वेश्चन तो टफ थे, पर
फायदा होता है, फायदा होता है, हर तरीके से फायदा होता हर तरीके है। से। धन्यवाद दादा। दादा आपको अभी जो आपने एग्जाम दिली, आता तुम्ही जे एक्झाम दिली संविधानाच्या पुस्तकावर जे भारताचा राष्ट्रीय ग्रंथ आहे, तर याच्याबद्दल 2 शब्द सांगा। 2 शब्द म्हणजे असं सांगा की ही एक्झाम दिल्यानंतर काय फायदा होऊ शकतो लोकांना? प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत प्रत्येक जण मिळू शकते हक्क अधिकारावर। ताई, एक मिनिट. धन्यवाद दादा। तुम्ही आता ही एक्झाम दिली संविधानाबद्दलची, तर तुम्हाला काय समजलं एक्झाम दिल्यानंतर? पहिली गोष्ट तर म्हणजे जे आपलं भारतीय संविधान आहे, तर आपल्याला असं आढळतं की कुणीही वाचत नाही सहसा, आणि जे तुम्ही तुमच्या कार्यक्रमानिमित्त किंवा परीक्षेनिमित्त हे सर्वांपर्यंत पोहोचलं आणि ते पहिल्यांदा वाचलं हे महत्वाचं आहे। आणि किंवा जे परीक्षा देणारे असतात त्यांना तर वाचावंच लागते। मला म्हणजे जसं वाटतं की आपलं जे भारतीय संविधान आहे ते प्रत्येक भारतीयांनी वाचलं पाहिजे आणि त्याचं अनुकरण केलं पाहिजे, त्याचा आदर केला पाहिजे। आणि आपल्या संविधानामध्ये जे आपल्याला मूलभूत हक्क दिले आहे, जे मार्गदर्शक तत्व दिले आहे किंवा आपल्या ज्या ड्युटीज आहे, फंडामेंटल ड्युटीज आहे, ते प्रत्येक नागरिकाला समजणं खूप गरजेचं आहे। गरज पडल्यावर आपण संविधानाचा आधार घेतो आणि त्याच्या आधारे आपल्याला म्हणजे गुन्ह्यापासून आपल्याला त्याची सुटका होते। परंतु जेव्हा आपण एखादा क्राईम करतो तेव्हाच आपण संविधानाचा आधार का घ्यावा, त्याच्या आधी आपण त्याचा आदर सन्मान आणि ते वाचायला पाहिजे असं मला वाटतं। थोडं मी खूप छान ताई, तुम्ही 2 गोष्टी सांगितल्या। तुमचं नाव काय म्हटलं? माझं नाव पल्लवी बाबू। पल्लवी बाबू, धन्यवाद ताई। तुम्ही पण 2 शब्द सांगून द्या की माझे शब्द तिने सांगून दिले। काही हरकत नाही, काय तुमच्या मनात जे असं ही एक्झाम पूर्ण भारतामध्ये राबवल्या गेलेली पाहिजे का येणाऱ्या दिवसानंतर? राबवली पाहिजे, कारण की तसं आता आम्हाला कळलं संविधान कसं आहे, सगळ्यांनाच कळलं पाहिजे ना। आणि की आता सर्वांना कळलंच पाहिजे, आणि की आता जे सुरू आहे म्हणजे क्राईम वगैरे सुरू आहे, तर त्याला स्वतः म्हणजे आवाज उठवायला आली पाहिजे संविधानामध्ये सगळ्या गोष्टी करायला पाहिजे। मॅडम, तुम्ही आज संविधानाबद्दलचे एक्झाम दिली, काय वाटतं तुम्हाला? ही एक्झाम इथंच थांबली पाहिजे की समोर सुद्धा संपूर्ण देशातील जे जनता आहे, विद्यार्थी म्हणा किंवा महिला पुरुष, सर्वांना संविधानाबद्दल माहिती व्हायला पाहिजे की नाही माहिती व्हायला पाहिजे? काय सांगाल तुम्ही? सर, जे आंबेडकराईट मीडिया वेलफेअर आहे त्यांनी अतिशय चांगला उपक्रम सुरू केलेला आहे। मी मागच्या वर्षी पण या परीक्षेबद्दल म्हणजे माझ्या मुलांनी तिथे पार्टिसिपेट केलं होतं आणि त्याचं तिथे नंबर पण आलेला होता। आणि यावर्षी हा त्यांचं 2रं वर्ष आहे, तर 2ऱ्याही वर्षी आम्ही म्हणजे यावेळेस आम्ही दोघांनी पण म्हणजे एक्झाम अटेंड केलेली आहे। मागच्या वेळेस त्याचा म्हणजे 2nd नंबर पण आलेला होता। अच्छा, या मॅडम, माझ्या मुलाचा हे तुमचा मुलगा आहे? अच्छा अच्छा अच्छा, तुमचा 2nd नंबर आला होता। मागच्या वेळेस काय मिळालं होतं? तुमचा नंबर आला होता तेव्हा? मागच्या वेळेस मला 2000 INR भेटले होते। अच्छा अच्छा, तर आता तुम्हाला 1 वर्ष झालं हे एक्झाम देऊन, मागच्या वेळेस पण तुम्ही दिला, तर संविधानाबद्दल काय अशी एक माहिती सांगा, एक गोष्ट अशी सांगा जी सर्वात चांगली वाटली तुम्हाला? तसं तर सर्व संविधानच चांगलं आहे, त्याच्यापैकी एक मुद्दा सांगा सर। त्याच्यातला असा मुद्दा मी मांडणं इच्छुक की जिथे आपले राईट्स आहेत, आपल्याला जितके आपण लोक आहोत आपल्याला आपले राईट्स कळले पाहिजे, म्हणून तो संविधान आहे। आणि ते नसतं तर कोणीच नसतं आपल्याला। मित्रांनो, भारत देश स्वतंत्र झाला 1947ला, त्या आधीचं वातावरण आणि स्वतंत्र झाल्यानंतर जे संविधान लागू झालं, तर आताचं वातावरण थोडासा फरक दिसतो आपल्याला, थोडासा म्हणजे भरपूर फरक दिसतो। कुठंतरी महिलांना चूल आणि मुलाशिवाय काहीच नव्हतं आधीच्या भारत स्वातंत्र्याच्या अगोदर, आणि आता महिला सुद्धा पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून सरकारी ड्युटी, पायलट होत आहे, काय पोलीस ऑफिसर होत आहे, शेती सुद्धा करत आहे, खूप साऱ्या म्हणजे आता राष्ट्रपती सुद्धा, नेता सुद्धा होत आहे, राष्ट्रपती, पंतप्रधान सुद्धा झाले आहेत। तर काय वाटते, संविधान व्यवस्थित आहे काय? कारण आजकाल काही लोक संविधानाला, सर मला काय वाटते की हा जो संविधान आहे, आपण म्हणजे लहान म्हणजे अगदी पहिली ते पूर्ण आपल्या शिक्षणापर्यंत संविधान आपल्याला एक चॅप्टर तर म्हणजे राहायला पाहिजे। नुसतं फक्त इकॉनॉमिक्स किंवा नागरिकशास्त्रापुरता मर्यादित न राहता तिथले वेगवेगळे जे मूलभूत अधिकार वगैरे आहे, जसं आपण हे करतो की म्हणजे शाळेची जे प्रार्थना वगैरे होते त्या पिरियडमध्ये
5-5 मिनिटं का होईना की एक अनुच्छेद बद्दल थोडी माहिती, कलम बद्दल थोडी माहिती, म्हणजे रोजच्या रोज विद्यार्थ्यांना जसं आपण देत गेलो, प्रोव्हाइड करत गेलो आणि त्यांना पण म्हणजे प्रत्येक वर्गातून जसं राहते की आज यांची टर्न आहे, सगळी पूर्ण ती कंडक्ट करण्याची जी राहते की आज प्रस्तावना ही मांडेल की राष्ट्रगीत हे म्हणेल, तर प्रत्येक कलम आणि अनुच्छेद पण एक रोज रिपीट केलं ना तरी जितके आपले कलम आहे ते त्याबद्दल थोडी माहिती म्हणजे मुलांना होत राहील आणि त्यांची कर्तव्याची वगैरे. आपल्या देशामध्ये रामायण शिकवलं जातं, पुराणाबद्दल शिकवलं जातं, रामायणाबद्दल शिकवलं जातं, तसेच बायबल बद्दल सुद्धा शिकवलं जातं, परंतु संविधानाबद्दल कुठलीही एक्झाम होत नाही. संविधान हा विषय सुद्धा कोणत्याही राज्य शासन शिकवत नाही. त्यासाठीच म्हणत आहे मी की प्रार्थनेच्या वेळेस, शाळेच्या प्रार्थनेच्या वेळेस सगळे म्हणजे विद्यार्थी राहतात, तिथे सगळे टीचर राहतात आणि जसं आपण रोजची असेंब्ली घेतो जिथे आपली सगळी राष्ट्रगीत वगैरे प्रार्थना वगैरे सगळी मॉर्निंग जे पण शिफ्ट मध्ये होते, तर त्यांना हे कलम आणि हे मूलभूत अधिकार, किती अनुच्छेद, भाग, हे संविधानाबद्दल रोजची जरी थोडीशी माहिती जरी मिळाली तरी ते रिपिटेशन होत राहील आणि ते त्याबद्दल म्हणजे मुलं जागरूक राहतात. असं नाही की आठवड्यातून 1-2च पिरियड होत आहे आपल्या नागरिकशास्त्राचा आणि फक्त आपण परीक्षेपुरतं वाचत आहे, ते तसं न होता थोडंसं म्हणजे आपल्याला नेहमीसाठी रोज, कारण हे तुम्हाला जेव्हा एमपीएससी यूपीएससी करतात तेव्हा तर हे वाचणेच आहे, पण जे लहानपणापासून जे तुमच्या डोक्यात राहते त्याबद्दलची माहिती आणि मग जे तुम्ही फक्त 5-5 वर्षांनी जेव्हा चुनाव वगैरे येते तेव्हाच फक्त जे तुम्हाला माहित राहते की आता चुनाव आहे, पण ते कशावर आधारित आहे, ते कशासाठी इम्पॉर्टंट आहे आणि ते आलं कुठून, त्याचे अधिकार काय, आपले कर्तव्य काय, हे सगळे म्हणजे लहानपणापासून त्याचा एक बेस तयार होईल मुलांच्या मनामध्ये आणि संविधानाबद्दल जागरूकता पण असं म्हणजे तयार होईल. तर मला असं वाटतं की ते असेंब्लीमध्ये रोज प्रत्येक शाळेनी म्हणजे हे करायला पाहिजे. जसं आपण फक्त आम्ही भारताचे लोक जे आपण फक्त प्रस्तावना वगैरे म्हणतो तर ते पण आहे आणि थोडं जे माहिती कलम अनुच्छेद बद्दल जी माहिती देत गेली तर बरोबर. हिस्ट्री, भूगोल अशा सारख्या विषयामध्ये हा संविधान एक विषय ऍड करायला पाहिजे. आणि पहिलीपासून ऑलरेडी आहे समजा नागरिकशास्त्र, पण ते आठवड्यातून 1-2च दिवस होते, ते फक्त आपण परीक्षेपुरतं वाचतो आणि ते फक्त काही शाळांमध्ये किंवा वर्गांमध्ये. ठीक आहे. तर सर माझं नाव निशा वालदे आणि मी PhD स्कॉलर आहे. तर एवढे बोलून मी म्हणजे धन्यवाद मॅडम, तुम्ही खूप चांगलं मार्गदर्शन दिलं आणि सर्व देशामधील सरकारी शाळा असो, प्रायव्हेट शाळा असो, स्कूल, कॉन्व्हेंट सगळ्यामध्ये हे संविधान हे एक विषय येणं फार महत्वाचं झालेलं आहे, कारण संविधानानुसारच आपला देश चालतो. देश ज्यावर चालतो येणाऱ्या भविष्यात सुद्धा संविधानानुसारच देश चालणार, भविष्यात सुद्धा देश संविधानावरच चालणार, यासाठी सर्वांना हा विषय असायला पाहिजे. धन्यवाद. माहिती पाहिजे सर. धन्यवाद. ओके, थँक्यू. सगळ्या परीक्षा होतात, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम होतात, इतर सर्व परीक्षा बघितल्या, पण संविधान गौरव परीक्षा ही पहिल्यांदाच बघितली. पण ही परीक्षा देताना आणि एवढी संविधानाबद्दल माहिती नव्हती, पण ते पुस्तक वाचल्यानंतर कळलं की याच्यामध्ये कुठलाही जातीभेद नाही आहे, याच्यामध्ये धर्म नाही, जात नाही, काहीच नाही आहे आणि ही तळागाळातील सर्व लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे संविधान आहे, सर्वांना लागू आहे आणि सर्वांसाठी संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे. फक्त एकाच माणसाकरिता नाही तर सर्व जनतेसाठी हे संविधान आहे आणि या संविधानाचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला कळेल की या संविधानामध्ये आपण किती म्हणजे अभ्यास करू शकतो आणि काय करू शकतो, काय म्हणजे किती नियम लागू आहे. त्याच्यामुळेच आज आपण मर्यादेच्या बाहेर जात नाही आहे. हे संविधान असल्यामुळेच प्रत्येक जागी नियम लागू झाले आहेत. रिझर्व्ह बँक झालं. मॅडम एक प्रश्न विचारतो, भारत देश स्वतंत्र झाला 1947 साली, त्याच्या आधी महिलांची काय व्यवस्था होती, महिलांसाठी काय नियम होते आणि स्वतंत्र झाल्यानंतर जसं संविधान लागू झालं तर आता महिला कुठं आहे याच्याबद्दल सविस्तर. ज्यावेळेस 15 ऑगस्ट 1947 आपला भारत देश स्वतंत्र झाला, पण तो खऱ्या अर्थाने स्वतंत्र झालाच नव्हता, कारण आपण गुलामीमध्येच होतो आणि तो खऱ्या अर्थाने आपण स्वतंत्र केव्हा झालो, जेव्हा राज्यघटना बाबासाहेबांनी लिहिली आणि 26 जानेवारी 1950 ती राज्यघटना अंमलात आली, तेव्हापासूनच आपण खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य झालेलो आहोत. आणि ज्या महिलाला आधी नोकरीची एवढी संधी नव्हती, बाबासाहेबांनी आपल्याला या संविधानानुसारच आपल्याला आरक्षण देऊन नोकरीची संधी प्राप्त करून दिली. तसेच 6 महिन्याचा कालावधी तिला प्रसूती रजा तिला प्राप्त करून दिल्या आणि शिक्षणाचा अधिकार सुद्धा आपल्याला संविधानामुळेच मिळालेला आहे. अशा बऱ्याच योजना आहेत की आपण महिलांना पण समोर जाण्यासाठी त्यांनी संधी दिली आहे. धन्यवाद मॅडम. मला एक गोष्ट सांगा, आज तुम्ही एक्झाम मध्ये बसले, एक्झाम दिली, संविधान ह्या विषयावरती तुम्ही एक्झाम दिली, तर भारतातली जी परिस्थिती होती
स्वातंत्र्याच्या आधी, संविधान लिहिण्याच्या आधी, खास करून तुम्ही महिला आहे तर तुम्ही या गोष्टी जवळून जाणून घेऊ शकता. आम्ही तर पुरुष आहोत, तुम्ही महिला आहे, तर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, आधीच्या परिस्थितीत आणि आताच्या परिस्थितीत काय नेमका फरक दिसतो तुम्हाला? जय भीम, जय संविधान. माझं नाव सरला घनश्याम पानतावणे आहे. मी मॉरिस कॉलेजमध्ये हिस्ट्री विषय शिकवते, CHV आहे. तर मला जी ही शिकवण्याची संधी मिळाली आहे ही फक्त आणि फक्त भारतीय संविधानामुळेच मिळाली आहे. कारण संविधान लागू व्हायच्या आधी महिलांची स्थिती, ते तुलसीदास म्हणत होते ना की ढोल गवार शूद्र पशुधारी ये सब ताडन के अधिकारी, अशा प्रकारे स्त्रियांची स्थिती खूपच खालावली होती. आणि आताच्या काळात महिला संविधानामुळे आम्हाला शिक्षणाचा अधिकार मिळाला आणि त्यामुळेच आज आम्ही ह्या पदावर आहोत आणि शिकत आहोत. आणि सगळ्या मुली ज्या सकाळी उठून आपल्या घरून शाळेसाठी येतात त्यांना रोज बाबासाहेबांबद्दल धन्यवाद द्यायला पाहिजे की त्यांच्या संविधानामुळे त्यांना हा हक मिळाला आहे की त्या घरातून निघून शाळेमध्ये येतात किंवा कॉलेजेसमध्ये येतात किंवा नोकऱ्या करतात. म्हणून हा भारतीय संविधान हा सर्वोच्च कानून आहे आणि त्यांनी आम्हाला अधिकार दिला, त्याचा आम्ही भरपूर फायदा घेत आहोत. म्हणून आज आम्ही प्रधानमंत्री पासून तर राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचत आहोत. आणि भारतीय संविधानाचं अजून एक आहे की युनिव्हर्सिटीमध्ये मी RTMNU ची PhD ची विद्यार्थिनी आहे इतिहास विषयाची. तर अमरावती विद्यापीठामध्ये त्यांनी संविधान हा विषय सिलेबस मध्ये लावलेला आहे. तर माझं असं म्हणणं आहे मीडिया थ्रू की नागपूर विद्यापीठाने ही संविधान हा विषय त्यांच्या सिलेबसमध्ये घालायला पाहिजे, BAच्या वगैरे. तर अशी काही व्यवस्था करायला पाहिजे आणि ही परीक्षा वारंवार व्हायला पाहिजे. ज्याने मॅडम आपण पाहतो आतापर्यंत आता देशाला स्वातंत्र्य होऊन 70-75 वर्ष झालेली आहे. केंद्र सरकार किंवा राज्य सरकार अजूनही या गोष्टीवर निर्णय नाही घेऊ शकली की संविधानाबद्दलची कोणता तरी विषय स्कूल, कॉलेज, कॉन्व्हेंट या ठिकाणी असायला पाहिजे. जसं आपण मराठी, इंग्लिश, गणित, हिस्ट्री, भूगोल वगैरे सारखे विषय आहेत, परंतु संविधानाचा एकही असा स्वतंत्र विषय नाही आहे आणि त्याच्यावर एक्झाम सुद्धा होत नाही. काय म्हणाल याच्याबद्दल की हा विषय असायला पाहिजे समोर चालून? बिलकुल. बघा, गव्हर्नमेंट जी पण गव्हर्नमेंट येते ती येणार संविधानाच्या प्रक्रियेनुसार. संविधानामध्ये ज्या चुनाव आयोग आहे त्यांच्या जे काही सर्वोच्च न्यायालय आहे सगळ्या विभागाची आणि सगळ्या कलमांची तरतूद संविधानामध्ये केली आहे. आणि जे पण गव्हर्नमेंट येईल त्यांनी संविधान हा विषय बालपणापासूनच कॉलेजेस असो किंवा समोरचे जे असो त्याच्या सगळ्यामध्ये संविधान हा विषय ठेवायलाच पाहिजे. कारण तो आमचा सर्वोच्च कानून आहे आणि कानूनची माहिती सगळ्यांना असणे खूपच गरजेची आहे. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. तर मित्रांनो, आज आजच्या दिवशी हे परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या परीक्षेच्या आयोजनामधून भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना संविधान काय आहे याच्याबद्दलची माहिती झाली आणि भारत देशातल्या संपूर्ण विद्यार्थ्यांना आणि लोकांना संविधान काय आहे याच्याबद्दलची माहिती होण्यासाठी डॉक्टर आंबेडकर राईट मीडिया वेलफेअर असोसिएशन ही संस्था जोपर्यंत या धर्तीवर जीव आहे तोपर्यंत ही संस्था कार्यरत राहणार आणि समोरही कार्यरत राहणार, संपूर्ण देशामध्ये कार्यरत राहणार. आणि विद्यार्थी सगळ्यांच्या मनामध्ये संविधानाबद्दलची संकल्पना संविधान काय आहे याची माहिती संपूर्ण जगामध्ये पसरवल्या जाणार. आणि अशाच मी याच्याबद्दल 2 शब्द बोलून गोष्ट थांबवतो. धन्यवाद, नमस्कार. आणि माझ्या व्हिडिओ चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद. सारे डिपार्टमेंट, रेलवे, पुलिस डिपार्टमेंट, रिजर्व बैंक, सारी संस्थाएं, यहाँ तक कि प्राइम मिनिस्टर भी इसके दायरे में आता है. इस देश का प्राइम मिनिस्टर, इस देश का प्रेसिडेंट है ना, सारे आमदार, खासदार और सारे छोटे छोटे जो जातियां हैं जैसा आदिवासी, मुस्लिम, एंटी कैटेगरी है, OBC है, SC है, यानी सभी को बचाने का कार्य कौन करता है? तो इस देश का संविधान है. सभी को रूल रेगुलेशन के अंडर में लाने का काम कौन करता है? तो इस देश का संविधान है. अगर इसको सिर्फ 15 मिनट के लिए भी हटाया जाए तो लोग क्या करेंगे? राजशाही पर आएंगे. लोकतंत्र हट जाएगा और किस चीज पर आएगा? राज्यशाही पर. यानी हर किसी को लगेगा कि मैं अपने जात का बहुत बड़ा राजा हूँ, मैं किसी को भी मार सकता हूँ, काट सकता हूँ, अपने अधिकार उन पर थोप सकता हूँ. तो इन सारी चीजों पर लाभ न किया जाए. ये सारी घटनाएं इस प्रकार के जो भी है घटनाएं, इसलिए इस देश का एक अच्छा संविधान है. और हमारे देश इतना भाग्यशाली हमारा देश कि हमारे देश में लाखों जातियां है कि नहीं? लाखों जातियां हैं, लाखों भगवान है इस देश में. हर प्रकार की भाषाएं बोली जाती है. जितनी भाषाएं हमारे भारत देश में बोली जाती है, दुनिया के किसी भी देश में इतनी भाषाएं, इतने देवी देवता, भगवान, मंदिर, मस्जिद, धर्मशालाएं, यानी इस प्रकार के कहीं पर भी नहीं मिलेगा आपको जितने हमारे देश में है. फिर भी इन सभी लोगों को एक जगह पे लाने का
सभी लोगों के जाति समुदाय पर, उनके अधिकारों पर, उनको सारी मूलभूत जो जरूरतें गरज है यह सब दिलाने का अधिकार कौन देता है? इस देश का संविधान। और इसे पढ़ने के बाद में आप लोगों को ऐसा कुछ लगा क्या कि इसमें कुछ यानी जाति भेद है? ऐसा किसको लगता है कि संविधान में जाति भेद है? आप किसको ऐसा लगता है कि आप अपनी भाषा में बता सकते हैं हम लोगों को? ऐसा कहीं देखा क्या इसमें कोई जाति भेद है करके? सभी जाति को, सभी धर्मों को, यहाँ तक कि भगवान, मंदिर, मस्जिद को सभी को बचाने का अधिकार किसने दिया है? इस देश के संविधान में। तो इसीलिए संविधान की जन जागृति हो और आप देश का भविष्य है। विद्यार्थी यानी स्टूडेंट लोग क्या होंगे? इस देश का आने वाला भविष्य है जो देश को अच्छे तरीके से चला सकते हैं। आज आप भी देखिए इस देश के संविधान में एक चाय वाले को प्राइम मिनिस्टर बनाया गया है। हमारे महाराष्ट्र राज्य का एक ऑटो रिक्शा चालक क्या बना है? एक मुख्यमंत्री सीएम बना है। तो हम लोगों को ऐसा लगता है कि जब ऑटो रिक्शा चालक चाय वाला अगर प्राइम मिनिस्टर बन सकता है, एक आदिवासी समुदाय से एक महिला इस देश की क्या बनी है? राष्ट्रपति बनी है, देश की पहली सर्वोच्च नागरिक जिसको कहा जाता है ना? तो आप तो देश का भविष्य, आप पढ़े लिखे लोग हैं। राजकारण कहीं पे भी बुरा नहीं है, राजकारण भी बुरा नहीं है, चलाने वाले लोग रहेंगे तो ऐसी देश पूरी दिशा में लेके जाएंगे। तो हम लोग यह संदेश देना चाहते हैं आप लोगों को कि आप संविधान तरीके से पढ़ाई कीजिए। इस देश के अगर राजकारणी नहीं बनना चाहते इस देश में तो अच्छे IAS, IPS, IAS, IRS ऐसे संविधान पीठों पर बैठ के देश को और सारे समुदाय के लोगों को, नागरिकों को, स्टूडेंट लोगों को अच्छी सेवा दीजिए ताकि देश एक अच्छे दिशा पे जाए और अच्छा माहौल पैदा हो देश में। आज देश में हर जगह पे भेदभाव चल रहा है। अगर सत्ता चलाने वाले अच्छे हैं तो किसी एक समुदाय की तरफ, जाति समुदाय के तरफ लेके जा रहे हैं देश को, तो ऐसा ना हो आगे। इसीलिए आप लोगों के लिए यह संविधान गौरव परीक्षा का आयोजन किया है और निष्ठावंत बनिए। किसी के दबाव में रह के मत काम कीजिए, कभी किसी के दबाव में रह के भी पढ़ाई मत कीजिए। बस हम यही एक संविधान संदेश देना चाहते हैं आपको। आप लोगों ने इस परीक्षा में भाग लिया, प्रतिस्पर्धा की, इसके लिए हम लोग आपका बहुत बहुत अभिनंदन करते हैं। और आने वाले समय में जिससे यहाँ से ये जो आज आपने परीक्षा दी, यहाँ संविधान गौरव परीक्षा, आप इतने भाग्यशाली है कि आपने विभिन्न प्रकार की परीक्षाएं दिए होंगे, पर संविधान गौरव परीक्षा यह देश की सर्वोच्च परीक्षा है। यह MPSC, UPSC से भी बड़ी परीक्षा है। आने वाले भविष्य में यह सर्टिफिकेट प्रमाण पत्र जो आपको मिलने वाला है 26 नवंबर 2024 को हमें, जिसमें आप लोगों का रिजल्ट और उस रिजल्ट में आप लोगों को कुछ पारितोषिक भी देंगे। पहला प्रमाण जिसका भी आता है, पहले नंबर पे जो भी पास होता है संविधान गौरव परीक्षा में, उसको एक अच्छे क्वालिटी का अच्छा लैपटॉप दिया जाएगा। तो कॉस्टली भी हो सकता है और काफी भी कॉस्टली हो सकता है। सेकंड नंबर पर आप लोगों को शिक्षण साहित्य के लिए मदद करेंगे, हम लोग किताबों के लिए, या हो सकता है आपके एडमिशन फीस के लिए, या जो भी आपका एजुकेशन से संबंधित जो भी है उसके लिए हम लोग मदद करेंगे। और तीसरे क्रमांक पर हम लोग देंगे मोबाइल टैब देंगे आप लोगों को, ठीक है? तो इन सारी बातों को आप ध्यान में रखिए। और रिजल्ट के दिन, जो रिजल्ट का दिन तय किया गया है 26 नवंबर को, तो वह रिजल्ट यानी या तो हो सकता है रवि भवन, आपको पता होगा हाईकोर्ट के बाजू में है, वहां पर रवि भवन में फर्स्ट फ्लोर पर वहां आप सभी लोगों का रिजल्ट डिक्लेयर किया जाएगा और आप लोगों को बख्शिश दिया जाएगा संविधान का। तो आप ये मत समझिए कि मेरा नंबर आता है नहीं आता है, ये बात की बात है। हो सकता है आप लोग काउंटिंग करेंगे, किसी को अगर अच्छे मार्क्स मिलते हैं उसमें से आप लोगों को कोई भी भाग्यशाली है जिनको आपको संविधान गौरव परीक्षा में बख्शिश दिया जाएगा पहला, दूसरा, तीसरे क्रमांक पर। तो इसके बारे में सोचिए। और रिजल्ट के दिन आपको सभी को उपस्थित रहना है। अगर जिस दिन रिजल्ट के दिन किसी का नंबर नहीं भी आया तो भी उनका सत्यापन करके उनको हम लोग एक सर्टिफिकेट देंगे जो आपको देश के किसी भी परीक्षा में अगर आप उसको देते हैं तो आपको काम में आएगा। और आपको यह भी एक संदेश देते हैं, आपने संविधान पढ़ने के बाद में आज जो कुछ भी पढ़ा संविधान से वो एग्जाम दिए, संविधान में से MPSC रहे, UPSC रहे, कोई भी एग्जाम रहे, 35 मार्क्स का संविधान में से ही क्वेश्चन आते हैं जिसपे आपको पेपर छुड़ाया जाता है। आपको इसके बारे में आइडिया होगा है किसी को आइडिया? तो बस यहाँ संदेश देने के बाद में आप लोगों ने यह जो पेपर दिया इसके लिए बहुत बहुत धन्यवाद करते हैं आप लोगों का। और आगे के जीवन में आपको जहाँ पर भी आप जाएंगे, जिस भी दिशा में जाएंगे, जिस पद पर जाएंगे, तो अच्छे ही तरीके से आप देश को अच्छी सेवाएं दीजिए बिना भेदभाव से। ठीक है? जय हिंद, जय संविधान। आप लोगों का जहाँ पर रिजल्ट और ये डिक्लेयर किया जाएगा बख्शिश पारितोषिक, तो उसके लिए हम लोग आपके ग्रुप में व्हाट्सएप पर भेज देंगे। प्लेस टाइम है ना, 26 नवंबर दिन तो पूरा फिक्स है, उस दिन आपको आना ही है।
अगर जो भी व्यक्ति जो स्टूडेंट अगर नहीं आता है वक्त पे उसका प्रमाण पत्र हम लोग डिस्पोज कर देंगे, वह प्रमाण पत्र वह उपलब्ध नहीं कर सकते, क्योंकि उसी कार्यक्रम में ही प्रमाण पत्र बख्शिश दिया जाएगा आपको। उसके बाद में हम लोग हमारा भी समय काफी अमूल्य होता है, तो उसके बाद में हम लोग किसी को प्रमाण पत्र नहीं दे सकते। अगर आपको पूर्ण करेंगे तो आपको नहीं दिया जाएगा, यानी आपकी परीक्षा फेल हो जाएगी। तो आप सभी लोगों को रिजल्ट अपनी आदत खाती जरूरी है। अगर आप लोगों को ऐसा भी लगता है कि आपके लोग आपके मम्मी पापा या मित्र मंडली आना चाहते हैं तो आप उसको भी लेके आ सकते हैं रिजल्ट के वक्त में, ठीक है। और किसी को कुछ अगर आप अपने बारे में कुछ अगर बताना चाहते हैं, कुछ संदेश है आपके पास, तो आप आपके मंच पे आकर दे सकते हैं। आपके नाम से एक छोटासा क्वेश्चन होता, एक क्वेश्चन होता सर याच्यामध्ये की संधीची समानता याच्यासाठी आर्टिकल विचारलं होतं, तर ते आर्टिकल न्यायाशी विचारलं होतं की एम्प्लॉयमेंटशी विचारलं होतं, ते क्लिअर मेन्शन नव्हतं, त्यामुळे तो क्वेश्चन कन्फ्युजिंग आहे. तर तो तुम्ही पुस्तकात काय वाचलं होतं? हा केस म्हणताय सर मी, पुस्तकात काय वाचलं आर्टिकल 7 जो आर्टिकल 14 आहे सर तो इक्वॅलिटी बिफोर लॉ म्हणते, जेव्हा न्याय मिळेल तेव्हाच काय म्हणते त्याला संधी मिळते. हा क्वेश्चन हा म्हणजे आणखी ऑप्शन काय आहे, आर्टिकल 16 बी काय म्हणते की अपॉर्च्युनिटी ऑफ लाईफ एम्प्लॉयमेंट, ती पण संधी देत आहे ना, ती एम्प्लॉयमेंट देत आहे, ही न्यायाची देत आहे. त्याच्यापैकी क्वेश्चन जो आहे तो न्यायाचा संधीची समानता म्हणजे सर्वांसाठी सोशल जस्टिस करके है. परंतु बघा ही जी गव्हर्नमेंट नवीन संशोधन करते, नवीन कायदा इम्प्लिमेंट करतात, अमेंडमेंट करतात, तर यांनाही नाही कळत आहे. आजकाल असं झालं आहे सरकारला पण समजायला येत नाही. ते ठीक आहे, त्याच्याबद्दल मला कसं बरोबर असते. तुम्हाला सांगतो आता बघा ना, आता भारत सरकारने नवीन आधी आयपीसी होती, तुम्हाला माहिती आहे आयपीसी मालूम है कि आपको किसी को तो आईपीसी के सारे सेक्शन उल्टे पुल्टे करते, यानी क्या व्यवस्था खराब हो रही इससे, यानी जो कायदे मालूम थे पुलिस वालों को जज लोगों को मालूम थे, तो भारत सरकार ने बहुत सारे कायदे करके उल्टे पुल्टे कंप्लीट कर दिए, जिससे सारे लोग क्या हो रहे हैं अभी कंफ्यूज हो गए, उल्टा कंफ्यूज हो गए. अभी 2 कायदे आने के बाद लोग कैसे पुलिस वाले बोलेंगे 2-3 लोगों में बाद में एफआईआर मंच करता हूँ. तो पहले ये भारतीय न्याय संहिता पढ़ने हो, फिर आईपीसी पढ़ने दो. अभी रिजर्व क्या हुआ, नया क्या बना है, नया क्या बना है, आज से ये कब से लागू हुआ वो पढ़ने के बाद में मैं आपकी एफआईआर मंच करूंगा. यानी जनता को कितनी तकलीफ पड़ रही इससे. तर म्हणण्याचा अर्थ कसा आहे, मला जे म्हणायचं होतं की तो क्वेश्चन जेव्हा चेक केला जाईल ना त्यावेळेला ते कन्फ्युजिंग आहे ना, 2 क्वेश्चन होते. तो चेक करताना जर मार्क समजा एखाद्याला तुम्ही जर आर्टिकल 14 पण मार्क देत आहे, होऊ शकते 16 वाल्याचं नुकसान आहे किंवा 16 वाल्याचं जर तुम्ही ते राईट मार्क ठीक आहे. बघा आता ऐका ना, विद्यार्थी पेपर सोडवायला आलेले आहेत, बरोबर आहे. याचे सगळे अधिकार संस्थेकडे सुरक्षित ठेवलेले आहेत. म्हणजे कसं आहे बघा, जजेस तुम्ही नाही आहात, ऐका ना, महाराज नका हो, जजेस तुम्ही नाही आहात. आपण कुठे जजेस बनवतो, म्हणजे पेपर घेणारे संस्थेचे जे मार्गदर्शक आहेत, प्रतिनिधी आहेत, संघटना किंवा संस्थेचे अध्यक्ष साहेब कांबळे साहेब आहेत, तर सगळे अधिकार कसं आहे की एका संस्थेच्या अध्यक्षांना त्या कमिटीला असतात आणि तुमच्या सोबतही नेहमीच भेटतो, समजताय का. तरी ठीक आहे, आम्ही तुमच्या प्रश्नावर म्हणजे कसं आहे आम्ही म्हणजे त्याच्यावर विचार करू, कमिटीमध्ये बसू आणि चांगलाच निर्णय देऊ. आम्ही तुम्हाला देऊ नका. दोन्ही जर कलम असेल तरी ठीक आहे, पण सोशल